बातमी आता सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी ते फिलिपाईन्सची। राजकीय आंदोलनांनी पेटलेल्या फिलिपाईन्सला रविवारी सोमवारी रगासानं तडाखा दिला आणि ज्या पूर परिस्थितीवरून फिलिपाईन्सची जनता आक्रोश करत होती, पुन्हा एकदा त्याच पुरानं फिलिपाईन्सला झोडपून काढलं। यंदाच्या हंगामातलं हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे। या वादळाचा तैवान आणि फिलिपाईन्ससह दक्षिण पूर्व चीनलाही फटका बसणार आहे। पाहूया या नव्या चक्रीवादळानं तैवानसह फिलिपाईन्समध्ये कसा हाहाकार उडवून दिलाय ते। फिलिपाईन्सवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट। तैवान, चीन, हाँगकाँगलाही फटका। वादळी वाऱ्यांसह रगासाचा झंझावात। सोमवारी फिलिपाईन्स आणि तैवानला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक शक्तिशाली वादळाचा फटका बसला। अद्याप हे वादळ जमिनीवर धडकलेलं नाही, मात्र तरी त्याचा परिणाम दोन्ही देशांना जाणवतोय। वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसानं किनारी प्रदेशात हाहाकार उडवून दिलाय। फिलिपाईन्समध्ये शाळा आणि सरकारी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत। उत्तर फिलिपाईन्सला रगासाचा सर्वाधिक फटका बसू शकतो, त्यानुसार सर्वतोपरी काळजी घेतली जाते। राजधानी मनिलाला देखील फटका बसू शकतो, त्यामुळे तिथेही खबरदारी घेतली जाते। भूस्खलन प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। फिलिपाईन्समध्ये या वादळाचं नाव नांदो असं ठेवण्यात आलंय। सोमवारपूर्वी कलायांजवळ त्याचा वेग ताशी 180 ते 215 किलोमीटर असा नोंदवण्यात आला, तर वादळाचं केंद्र बाबुयान बेटांजवळ आहे। तिथून ते वादळ मंगळवारी चीनच्या दिशेने सरकणार आहे, तर तैवानच्या दक्षिण टोकाकडे येईपर्यंत रगासानं आणखी वेग पकडला। हेंगचुन पेनिन्सुलाला याचा फटका अधिक बसेल असा अंदाज तैवानच्या हवामान विभागानं वर्तवलाय। तैतुंग, पिंगतुंग आणि काओशियुंग या प्रदेशांनाही अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच तैवानजवळील समुद्रात उंच लाटांचाही इशारा देण्यात आलाय। त्या दृष्टीनं प्रशासन आणि नागरिकांची तयारी सुरू आहे। मला वाळूच्या 60 पोत्या मिळाल्या आहेत, मात्र जर संपूर्ण रस्त्याचं संरक्षण करायचं असेल तर हे पुरेसं नाही। मी तैवानच्या ज्या ठिकाणी राहतो तो परिसर तर पूरप्रवण आहे। सोमवारी तैवानमध्ये रगासा चक्रीवादळामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। देशांतर्गत विमानसेवा स्थगित करावी लागली, फेरी बोट सेवाही खंडित करावी लागली। सोमवार ते मंगळवार दरम्यान तैवानला वादळाचा फटका बसेल अशी माहिती तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनानं दिली आहे। पिंगतुंग काउंटीमध्ये फुगांग बंदरावर मच्छीमारांची एकच तारांबळ दिसली, तर कोस्ट गार्ड जवानांकडून समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सातत्यानं सूचना जारी करण्यात येत होत्या। समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहनही करण्यात आलंय। स्थानिक प्रशासनाकडून सखल भागातील नागरिकांना वाळूच्या पोत्यांचं वितरण करण्यात आलं, त्याद्वारे पुराचं पाणी रोखण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो। तर रगासामुळे मुसळधार पाऊस पडत असल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। रगासामुळे पावसासह पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान फिलिपाईन्सच्या ग्रामीण भागातही चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी धावपळ वाढली। सोमवारी ग्रामीण भागातील शाळा, कार्यालयं बंद ठेवण्यात आली। रगासामुळे वारे ताशी 265 किलोमीटर वेगानं वाहण्याचाही अंदाज आहे, अशी माहिती फिलिपाईन्सच्या हवामान विभागानं दिली आहे। सोमवारी बाबुयान बेटांजवळ वादळ जमिनीवर धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। तसंच समुद्राला उधाणही येऊ शकतं। 10 मीटर उंच लाटा उसळण्याचा धोकाही वर्तवण्यात आला। दरम्यान वादळी वाऱ्यांमुळे कलायन बेटांवरील वीज पुरवठाही विस्कळीत झाला। अपायायो आणि कागायांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। दरम्यान वादळामुळे प्रत्यक्षात जीवितहानीचं अद्याप कोणतंही वृत्त नाही, तर फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी मनिलासह उत्तर लुझोन परिसरातील 29 प्रांतांना सतर्कतेचा आदेश दिलाय। या शहरांमधील शाळा आणि कार्यालयही बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले। कागायांमध्ये सुमारे 8200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं, तर अपायायोमध्ये 1220 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। अपायायो हा भूस्खलन आणि पूरप्रवण भाग मानला जातो। दरम्यान फिलिपाईन्समध्येही उत्तर प्रांतांमध्ये विमानसेवा स्थगित करावी लागली। मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले। तसंच बेटांतर्गत फेरी सेवाही काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। बुधवारपर्यंत दक्षिण चीनकडे हे वादळ सरकू शकतं, त्यामुळे या आठवड्यात बुधवारपर्यंत या वादळाचे परिणाम जाणवू शकतात। तर चीनच्या समुद्रकिनारी प्रदेशात हे वादळ जमिनीवर धडकण्याचा अंदाज आहे। फिलिपाईन्सला धडकणारं रगासा हे एकमेव चक्रीवादळ नाही, तर फिलिपाईन्सला या वादळांचा सतत धोका असतो। फिलिपाईन्स हा देश विषुववृत्ताच्या अगदी वर आहे। इथल्या समुद्रात पाण्याचं तापमान अधिक असतं। जगातील सर्वाधिक उष्ण समुद्र या देशाभोवतीच आहे। वादळांना आडकाठी होईल अशी फिलिपाईन्सची रचना नाही। फिलिपाईन्सला वर्षातून किमान 20 वादळं धडकतात। फिलिपाईन्समध्ये सखल भागातील समुद्रकिनाऱ्यांवर लोकसंख्या अधिक आहे। वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार देशातील 60% लोकसंख्या किनारी भागात राहते। फिलिपाईन्समध्ये गेल्या काही वर्षांत जंगलही कमी झाली आहेत। बेसुमार वृक्षतोडीवर इथल्या सरकारचं नियंत्रण नाही। हे कमी की काय, तर फिलिपाईन्स हा रिंग ऑफ फायर या भूगर्भीय रचनेत मोडतो।
त्यामुळे इथं सतत भूकंप आणि ज्वालामुखींचा धोका असतोच आणि या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याची क्षमताही फिलिपाईन्समध्ये नाही. अविकसित अर्थव्यवस्था आणि तुटपुंजी साधनसामग्री यामुळे फिलिपाईन्समध्ये नैसर्गिक आपत्तींमधील मृतांचा आकडा मोठा असतो. सतत पुराच्या विळख्यात अडकणाऱ्या फिलिपाईन्सच्या जनतेला सरकारकडूनही म्हणावी तशी मदत मिळत नाही. जी काही मदत मिळते ती भ्रष्टाचारामुळे रोडावते. पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचारही बोकाळलाय. हेच कारण आहे ज्यामुळे रविवारी फिलिपिनी जनता पेटून उठली. तिथल्या सरकारी अधिकारी, राजकारणी आणि उद्योजकांची अभद्र युती यामुळे पूर नियंत्रण योजना त्रोटक पडतात. त्रास अर्थातच जनतेला सहन करावा लागतो आणि याचाच उद्रेक रविवारी मनिलामध्ये पाहायला मिळाला. पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चौकशी आयोग देखील स्थापन केलाय. मात्र सध्या तरी पुन्हा एकदा फिलिपाईन्सला रगासाचा सामना करण्यास प्राधान्य द्यावं लागणार आहे, कारण यंदाच्या हंगामातलं हे सर्वाधिक शक्तिशाली वादळ आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.